मी येथील गरम पाणी अनुभवलंय. पाण्यातून येणारे बुडबुडे सुद्धा पाहिलेत आणि येथे असणारं दुहेरी गाभा असलेलं हे मंदिर सुद्धा पाहिलं आणि म्हणून मी हे तुम्हाला शेअर करते. नमस्कार, मी सलोनी आणि आजचा आपला व्हिडिओ आहे गरम पाण्याचं कुंड आणि सोमेश्वर मंदिर याचा. पृथ्वी तळावर आढळून येणाऱ्या भूशास्त्रीय चमत्कारांपैकी एक म्हणजे गरम पाण्याचे झरे आणि कुंड. नैसर्गिक प्रक्रियेमुळे गरम होऊन अवतीर्ण झालेल्या या पाण्याच्या उगमस्थानांना विविध नावे दिलेली आहेत. राजवाडी हे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील गाव आहे आणि याच राजवाडीमध्ये प्राचीन शिव मंदिर आणि गरम पाण्याचं कुंड आहे. तर आताच प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे. इकडे अशी सुंदर पाखाडी आहे, अर्ध्यापर्यंत ती जाते आणि तिथून पायवाटेनेच इथून मंदिरात आपल्याला जायला मार्ग आहे. तर आता आपण जाऊयात, गरम पाण्याचं कुंड पाहूयात. तिथे एक मंदिर आहे, त्याचा की गाभा दुहेरी आहे, म्हणजे वरती आणि खाली असे दोन गाभे आहेत त्याला, म्हणून दुहेरी मंदिर असं तिथे प्रसिद्ध असं कोकणातील एकमेव मंदिर आहे. ते आपण पाहूयात. तेही सुंदर नैसर्गिक वातावरणाचा अनुभव देणाऱ्या या राजवाडी गावातील गरम पाण्याचं कुंड आणि सोमेश्वर मंदिर. हे मंदिर ऐतिहासिक भवानीगड किल्ल्याच्या पायथ्याशी आहे आणि गडावरून मंदिरात येण्यासाठी भुयारी मार्ग सुद्धा आहे. तर मंदिरामध्ये आल्यावर आपल्याला असं काही दृश्य दिसतं. तर आपण हे मंदिर पूर्णपणे पाहूयात कसं आहे ते. दुहेरी गाभा बघूयात, गाभाऱ्यामध्ये कोणत्या देवाचं देवस्थान आहे ते पण आपण पाहूयात. गरम पाण्याचं कुंडही पाहायचंय, त्यात जे येणारी बुडबुडे ते पण आता आपण इथे पाहणार आहोत. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे कोकणातील एकमेव असं मंदिर आहे की या मंदिराचे गर्भगृह म्हणजे गाभारा दुमजली आहेत. एकाच मंदिरामध्ये दोन गाभारे असणारे मंदिर. वरच्या बाजूला श्री गणेशाची मूर्ती आहे, तर खालच्या मजल्यावर श्री शंकराची पिंडी. अशी रचना अजूनही कोणत्या मंदिरात मी पाहिली नव्हती. कायम आपण एकच गाभारा असलेली मंदिरं पाहिली आहेत, पण येथे दोन गाभारा असणारं मंदिर पहिल्यांदाच पाहायला मिळतं. मंदिराच्या पायरीवर कोरलेला शिलालेख, शरफ शिल्प, लाकडी खांबांवर असलेलं कोरीव चित्र खरोखर बघण्यासारखं आहे. मंदिराच्या भिंतींवर शरफ चिन्ह कोरले असल्याने असा निष्कर्ष मांडला जातो की या भागातील एखाद्या पराक्रमी लष्करी सरदाराने मंदिराचे बांधकाम प्रयोजित केले असावे. मंदिराच्या चारही बाजूंना जांभा दगडाची तटबंदी असून एक भव्य आणि उंच दीपमाळ आहे. या ना कमानीच्या पलीकडे नदी आहे, म्हणजे नदीमध्ये जाण्याचा मार्ग आहे आणि त्या नदीमधलं पाणी आहे ना ते गरम तर कुठे थंड आहे. म्हणजे तुम्ही जर एका ठिकाणी उभे राहिलात ना तर तुम्हाला एका पायाला गरम पाणी तर एका पायाला थंड पाणी असं लागतं.
मंदिराच्या वाटेवरचं आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे नैसर्गिक गरम पाण्याचं कुंड. या कुंडातील पाणी अतिशय स्वच्छ आहे. चुनखडीचे प्रमाण जास्त असलं की गरम पाण्याचा स्रोत तयार होतो. हे पाणी त्वचारोगावर गुणकारी आहे असे स्थानिक लोक सांगतात. प्रत्येक ठिकाणचे नियम आपण सर्वांनी पाळले पाहिजेत. कोकणात अनेक गरम पाण्याची कुंड आहेत. याचं वैशिष्ट्य की याची लेवल कधीच कमी होत नाही आणि हे कुंडाचं पाणी बारामाही गरम असतं. या कुंडाचा जीर्णोद्धार श्री शंकर पांडुरंग साने यांनी केला. तुम्ही बघितलं तर यातून बुडबुडे येताना दिसतात. कुंड सुंदर प्रकारे बांधलेला आहे. बाजूला जांभा दगडाच्या भिंती आहेत. उतरती कौलं आणि वरती अशी मोकळी जागा. हा वरचा भाग आहे जो मोकळा ठेवलेला आहे. त्याचं पण काहीतरी कारण असेल की या पाण्यातील वाफा आकाशात जाण्यासाठी मोकळी जागा ठेवण्यात आली असेल कदाचित. कोकणात बऱ्याच ठिकाणी गरम पाण्याची कुंड आढळतात. त्यापैकी हे राजवाडीचं प्रसिद्ध कुंड आहे. तर निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे सोमेश्वर मंदिर आणि हे गरम पाण्याचं कुंड पाहून आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवत आहोत.